नमस्कार, मी अक्षय. शहरवासियांच्या लाडक्या बातमीपत्रात अर्थात एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपल्याला आजच्या बातमीपत्रात घ्यायचा आहे. परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. उरलेत फक्त काही तास. छुप्या प्रचारावरती उमेदवारांचा जोर तर प्रशासनाची त्यांच्यावरती करडी नजर. इम्तियाज जलील यांच्यावरती मराठा कुटुंबियांना धमकावून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. जलीलांच्या अडचणीत पुन्हा वाढ. पूर्व मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा. आता बघूया सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून आज 6 वाजता प्रचार संपणार आहे. तसेच मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात येणार आहे याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रक्रियेतील आज एक दुसरा महत्त्वाचा टप्पा आज समाप्त होतो आहे. आज सायंकाळी 6 वाजता प्रचार बंद होतो आहे. उद्या सकाळी सर्व मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना होणार आहेत आणि परवा आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या संदर्भामध्ये आज आपणा सर्वांचं आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच्या आतापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपल्या जिल्हाभरामध्ये अतिशय शांततामय वातावरणामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, मागे घेणे, छानने, चिन्ह वाटप आणि आतापर्यंतची प्रचारांची प्रक्रिया, त्याचबरोबर दुसरीकडे प्रशासकीय प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं रँडमायझेशन, ते वाटप, त्यानंतर बॅलेट पेपर तयार करणे, बॅलेट पेपर मशीनला लावणे, ते सर्व स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणे, या सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या जिल्हाभरामध्ये व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. आता परवा 20 नोव्हेंबरला आपल्याकडे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. काही विषयाची पुनरावृत्ती होईल, काही मुद्दे पुन्हा सांगितले जातील, परंतु आवश्यकता म्हणून आपण आपल्याला सांगतो. आपल्या जिल्हाभरामध्ये एकूण 3273 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यामध्ये शहरी भागामध्ये 1290 मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 1983 असे एकूण 3273 मतदान केंद्र आहेत. आणि ह्या मतदान केंद्राचे लोकेशन जे आहे ते एकूण 1652 लोकेशन आहे. म्हणजे काही ठिकाणी 2 मतदान केंद्र आहेत, काही ठिकाणी 3 मतदान केंद्र आहेत. अशा पद्धतीने लोकेशन 1652 आहेत. त्यामध्ये शहरी भागामध्ये 423 लोकेशन आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 1229 लोकेशनवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याच्या आणखी खोलात जाऊन आपल्याला सांगायचं असेल तर सीपी एरियामध्ये, पोलीस कमिशनर घरांच्या एरियामध्ये 1261 मतदान केंद्र आहेत आणि एसपी साहेबांच्या जे ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये 2012 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आयोगाने पुरवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, ज्या मिनिमम सुविधा मतदारांसाठी देण्यासंदर्भातल्या सूचना होत्या, त्या पूर्ण सुविधा आपण देण्यात आलेल्या आहेत. झोनल अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याची तपासणी करून घेतलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे निवडणूक निरीक्षक आलेले आहेत त्यांनी पण प्रत्यक्ष तपासून याची खात्री करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण रिक्वायर्ड सुविधा सगळ्या देतो. त्याचबरोबर आपण ॲडिशनल एक मेडिकल किट सर्व मतदान केंद्रावर पुरवण्यासंदर्भातलं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि प्रत्येक लोकेशनला म्हणजे ह्या 1652 लोकेशनवर एक तरी वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी कुठल्याही मतदारांना काही त्रास झाला दुर्दैवाने किंवा कुठल्या मतदान कर्मचाऱ्यांना काही त्रास झाला तर त्याची काळजी घेण्याकरता आपण मतदान टीमच्या ठिकाणी मेडिकल किटसह वैद्यकीय कक्ष आपण निर्माण करतो आहोत. इम्तियाज जलील यांच्यावरती जमिनीचा ताबा घेण्यासाठी काही मराठा कुटुंबियांना धमकावलं जात असल्याचा आरोप नारेगाव मांडकी येथील शेतकऱ्यांनी लावलाय. पूर्व मतदारसंघात आधी दलित संघटनांनी त्यांना बहिष्कृत केल्यावरती आता जलील यांच्यावरती जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप लागल्याने त्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते. नारेगाव मांडकी येथे गट नंबर 66 मधले आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी आज जमलेलो आहे.
वक्फ बोर्डाच्या नावाखाली या जिल्ह्याचे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील यांनी त्या जमिनीवर येऊन आणि नंतर प्रेस घेऊन असा दावा केला की ती जमीन आम्ही वक्फ बोर्डने ताब्यात घेतलेली आहे आणि या जमिनीवर या मराठा कुटुंबांना हाकलून लावून या ठिकाणी आम्ही मुस्लिम धर्मियांसाठी मदरसा दवाखाने सुरू करणार आहोत अशी त्यांना खोटा दावा त्यांनी प्रसार माध्यमांसमोर केल्याने त्यांचे काही समर्थक आणि स्वयंघोषित कार्यकर्ते मागच्या काही वर्षांपासून आम्हाला प्रचंड प्रमाणे जमिनीवर येऊन त्रास देत आहेत। विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध कार्यालयामधून आम्हाला त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे आणि आज रोजी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा त्यांनी नवनव्याने अर्ज करून आमची एक प्रकारे छळवणूक लावलेली आहे। या त्रासाला कंटाळून आम्ही प्रसार माध्यमांसमोर आजची भूमिका मांडण्यासाठी आम्ही 30 शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी काही संपर्क केलाय का? त्यांनी काय सांगितलं? हो, त्यांना इन्व्हॉल्व केलेले आहे, त्यांची काही भेट झाली नाही। त्यांना वरिष्ठांना आम्ही पोलिसांना आम्ही अर्ज फाटे केलेले। निवडणुकीच्या तोंडावर आपण ही पत्रकार परिषद घेतली, याला काही राजकीय किनारा आहे? नो कॉमेंट्स। आपलं पुढील वाटचाल काय असणार? आपल्या माध्यमातून न्यायालयावर आमचा विश्वास आहे, ती लढाई आम्ही लढत राहू। पण जमिनीवर येऊन किंवा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रार करून अर्ज एक अधिकारी बदलला तर दुसरा लगेच अर्ज घेऊन जाऊन आमची जी हॅरासमेंट चालवलेली या लोकांनी ती कुठेतरी थांबावी। पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं हे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो। आपल्या विरोधात जी तक्रार दिली गेली त्या तक्रारीत इम्तियाज जलील यांचं नाव आहे का? तक्रारदार नाही, माहित नाही, ते तक्रारीत दाखवत नाही। पोलीस स्टेशन दाखवत नाही। आपण तर आता सांगितलं का बाबा कोर्टाने सांगितलं परिस्थिती जैसे ते ठेवा, त्याची कॉपी तर तुमच्याकडे असेल, ती तुम्ही पोलीस स्टेशनला दिली का? हो, दिली। तरी तुम्हाला त्रास दिला जातो? हो, अर्ज आला म्हणून बोलवले जातं। पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य मोटारसायकल रॅलीने पूर्व मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराचा शेवट करण्यात आला। यावेळी उमेदवार अतुल सावे हे नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या दुचाकीवरती सवार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते। पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील विविध भागांमध्ये बैठका घेऊन विविध भागात पदयात्रा काढून कॉर्नर मीटिंग प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार केला जातोय। पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य मोटारसायकल रॅलीने पूर्व मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराचा शेवट करण्यात आला। यावेळी उमेदवार अतुल सावे हे नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या दुचाकीवरती सवार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते। पूर्व मतदारसंघाच्या विविध भागातून सदर मोटारसायकल रॅली मिरवण्यात आली। यात युवक, युवती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांच्या प्रचाराची तिसरी फेरी आज संपली आहे। त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। नुकतंच पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उमेदवार अतुल सावे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला होता। आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात गजानन मंदिरापासून भव्य वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात ही वाहन रॅली संपन्न झाली। पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी बजाजनगरमध्ये भव्य वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मवियाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीचा प्रचार कार्यालयामध्ये समारोप करण्यात आलाय। पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुपारी बजाजनगरमध्ये भव्य वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये मोटारसायकल, कार यांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता। मोरे चौक येथून सुरुवात झालेली ही रॅली बजाजनगरच्या विविध भागांमधून प्रवास करत प्रचार कार्यालयात समारोप करण्यात आली। रॅलीच्या समारोप प्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं। यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवरती टीका करत 50 खोके घेणाऱ्यांना जनता योग्य जागा दाखवेल असा इशारा दिला।
आपलं सरकार आल्यावरती एकनाथ शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। खैरे यांनी पुढे बोलताना रात्र ही वैऱ्याची आहे, म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं आणि घरोघरी जाऊन मशाल निशाणीचा प्रचार करावा असं आवाहन केलं। कार्यकर्त्यांचा जोश, नागरिकांचा प्रतिसाद पाहता रॅलीला जोरदार यश मिळाल्याचं दिसून आलं। आगामी निवडणुकीमध्ये राजू शिंदे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती मतदान होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। राजू शिंदे यांनी एडियनसोबत बोलताना जनतेचा कौल मशालीच्या बाजूने असून लोक गद्दारांना घरी बसवून आम्हाला विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला। ही मशाल आता पेटलेली परिवर्तनाची मशाल आहे। जनतेने आता ही निवडणूक घेतल्यामुळं कोणी काही आता किती पैशाचा पाऊस पडला आणि किती जादूटोणा केला तरी जादूगार नाही, उद्धव साहेबांची जादूगार आहे आणि पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे। जनतेला काय आवाहन आहे? आता मनाचा शेवटचा टप्पा आहे, आता पादर तू प्रचार करता नाही तर शेवटची ही घड, यावेळेस तुम्ही काय आवाहन पश्चिम मी जनतेला आवाहन करीन पूर्ण माझ्या आणि पश्चिमच्या सुद्धा हा लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला बाबा कराने दिलेला आहे। या अधिकाराचा वापर आपण केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान आपण करून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपली ही लोकशाही बळकट होईल। नाही तर आता बरेचसे जे उमेदवार आहेत ते आता मला असं कळलं की ते शाही लावतायत, पैसे देत आहेत आणि मतदान करू नका म्हणतायत। मला असं वाटतं हे संविधानाच्या विरोधातलं काम आहे आणि याच्यामुळे हे संविधान धोक्यात येईल अशाने। त्याच्यामुळे जागृत नागरिकांना मी विनंती की अशा कोणत्याही भूलथापेला कोणत्या आमिषाला बळी न पडता पण आपलं मत हे मतदानामध्ये जाऊपर्यंत कोणाशी असं करू नये की आपलं आधार कार्ड दिलं, इलेक्शन कार्ड दिलं। आपल्याला एकच विनंती की आपण 100% मतदान करावं, जेणेकरून भारताची लोक बळकट होईल आणि अजून विनंती करतो की ते मतदान मशालला करावं। जिंकण्याचा किती आत्मविश्वास या क्षणाला वाटतोय? आता 1000% 10,000 सांगू शकतो। आता कोणाच्याकडे जायची नाही बघा, जिंकणे नाही म्हणून सामान्य नागरिक सांगतोय, जमिनीवरचा नागरिक सांगतोय, रिक्षावाला तुमचा सायकल सांगतोय, भाजी मंडीतला माणूस सांगतोय, किराणा दुकानातला सांगतोय, कामगार सांगतोय आणि वरचा नेता सांगतोय आणि आता जे उमेदवार की आता मशालच पटणार। आताच आपण शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे आणि आपल्या जिंकण्याची मतदारांसमोर की कुठल्याही भूलना पडू नका असं आवाहन त्यांनी यावेळेला मतदारांना केलं आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन बातमीपत्रावरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। माता की बोल सियापति रामचंद्र की जय भवानी। जागो 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 तो एक बार, जागो जागो तो एक बार, जागो 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 तो एक बार, हिंदू जागो तो एक बार, हिंदू जागो तो। जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन गाजी, भागे सारे दुश्मन गाजी, बचा दिया संग्राम। जागो जागो तो एक बार, हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो एक बार, जागो जागो तो। जागो 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 जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, देश पे अपने लाल थे वारे, देश में अपने लाल थे वारे, लुटा दिया परिवार। जागो जागो तो एक बार, हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो। जागी थी झांसी की रानी, जागी थी
झांसी की रानी, खूब लड़ी पर हार न मानी, लड़ी पर हार न मानी, चमक उठी तलवार, जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार जागो जागो तो। जागे थे भगत सिंह दीवाने, जागे थे भगत सिंह दीवाने, फांसी झूले हार न माने, फांसी झूले हार न माने, मचा दिया संग्राम, जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार जागो जागो तो। जागे थे कोठारी भाई, जागे थे कोठारी भाई, मंदिर पर ध्वजा लहराए, मंदिर पर ध्वजा लहराए, शुरू हुआ निर्माण, जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार जागो जागो तो। अगर हम बटेंगे तो बांटने वाले महफिल सजाएंगे। जागो 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 जागो, जागो 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 जागो, जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार जागो। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, भारत माता की। जय हिंद, जय महाराष्ट्र। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहनजी यादव हे शहरात आले असता त्यांनी भाजपच्या पक्षाच्या वाटचालीबद्दल पत्रकारांशी संवाद साधलाय। जैसा कि हमको जानकारी है, लोकसभा चुनाव के साथ ही तीसरी बार यशस्वी प्रधानमंत्री ने जैसे ही सरकार बनाई
और सरकार बनाने के बाद अपने लोक हितैषी निर्णयों को लागू करने का क्रम जारी रखा, तो उसी का परिणाम रहा कि तत्काल होने वाले हरियाणा चुनाव जैसे राज्य में भी हमारी सरकार प्रचंड बहुमत से दोबारा बनी। और एक नैरेटिव कांग्रेस ने जो झूठा पिछले चुनाव में भी बनाया था, हम सब जानते हैं कि उनके सारे दावे, उनकी बड़ी बड़ी बातें अंततः उनके आशाओं पे तुषारपात हुआ, उनकी आशाओं पे पानी फेरा है। और अब जब ये इस चुनाव की तरफ हम बढ़ रहे हैं, तो इस चुनाव में भी ये बात बिल्कुल सही थी कि 2019 के चुनाव में शिवसेना और हमको मिलकर के ही यहाँ मैंडेट मिला था, लेकिन बेमेल गठबंधन बनाते हुए शिवसेना ने उद्धव ठाकरे जी के साथ मिलकर के कांग्रेस और बाकी लोगों के साथ जुड़े। मैं इस बात को जवाबदारी के साथ कहना चाहूँगा, बेमेल गठबंधन का परिणाम रहा कि उनकी सरकार टूटी। उस समय के जो योगी लोग थे जिनने शिवसेना में सदैव भाजपा के समान विचारधारा की तरह अपनी भूमिका अदा की और अंततः चुनाव आयोग तक भी वो गए और श्रीमान एकनाथ शिंदे जी की पार्टी को महत्व मिला और उनके साथ ही आज सरकार ने लोक हितैषी कई निर्णय लागू करते हुए सरकार भी चलाई और जनता के बीच विश्वास जगाया कि यशस्वी प्रधानमंत्री के नेतृत्व में महाराष्ट्र के किसी हितों को लेकर के कोई कष्ट नहीं आएगा। बीता समय खराब गया, वो हम सबकी जानकारी में है, लेकिन अब जब हम नए चुनाव के नए दौर में पहुंचे और कल सायंकाल इस समय तक तो चुनाव का प्रचार एक तरह से समाप्त हो जाएगा। गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भूमिपुत्र म्हणून नावारूपाला आलेले गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी खुलताबाद शहरात शेवटची प्रचार सभा घेत मतदारांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळवलाय। सोनवणे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याने त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे इतर उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकल्याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये जोरदार रंगली आहे। गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भूमिपुत्र म्हणून नावारूपाला आलेले गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी खुलताबाद शहरात शेवटची प्रचार सभा घेत मतदारांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळवला। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या प्रचार सभांना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसला। सदरील सर्वच प्रचार सभांमध्ये मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसून आले। खुलताबाद शहरातील जुने बस स्टँड या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत मतदारांची गर्दी बघायला मिळाली। यावेळी अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी प्रचार सभा पार पाडली। सोनवणे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याने त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे इतर उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगते आहे। या निवडणुकीत विजय हा माझाच असून मतदारसंघाचा विकास हा 100% माझ्या हातून होणार असल्याचं वक्तव्य डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी केलंय। 5 वर्षामध्ये तुम्हाला ते 5,000 रुपये देतात पूर्ण काम करायचे, लय झाले, त्याने आपलं भागेल का ते घ्या। मी या इलेक्शनला म्हणतोय, पण पुढच्या इलेक्शनला आपण एवढं श्रीमंत झालो पाहिजे या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडेल असे पर्यटक स्थळ तुम्हाला करून द्यायला तुमचा मुलगा तयार आहे। तुम्ही विचार करा, नाही करून दिले तर पुढच्या 5 वर्षानंतर तिकडे बाहेरच्या बाहेर हाकला। तुम्ही काय करताय तुम्ही समजून नाही घेताय। हजारो लोक भारतातून जगातून इथं आणू शकतो मी। बघा, तुमचा सोनखेड्याचा मुलगा छोट्याशा गावाचा जर गरुड जेप अकॅडमीला नागपूरचे पोर आणू शकतो, मध्य प्रदेशचे आणू शकतो, राजस्थानचे आणू शकतो, तर या खुलताबादला सोन्याचे दिवस दाखवायला 3 वर्ष लय झालेत। किती वर्ष? 3 वर्ष। पण आपण तो विचार करत नाहीये। आपण हा विचार करतोय की त्या ठिकाणी निवडून कोण येणार आहेत, कशा पद्धतीने येणार आहे, कोण किती पैसे। अरे बाबा, एक लक्षात घ्या, कोणाला जर कधी फिकीर वाटत असेल, आपल्या तालुका एवढा फक्त राजनगावचं मतदान आहे, त्यातलं अर्ध मतदान फक्त सुरेश सोनवणेचं हे कोणीच बदलू शकत नाही, कोणीच नाही। त्यांनी रात्रभर काड्या वाजू द्या, आता 5-5 पाकिटं पाठवू द्या, होत नाही। मला आता तुमची गरज, तुम्ही 500 कॉल माझ्यासाठी कराल, माझा मुलगा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही एक विचार कराल, एका जणाने मित्राने 500 कॉल त्या ठिकाणी केले तर हे परिवर्तन अटळ आहे। त्यांना कळणार नाही, हे फक्त पैसे वाटण्यात बिझी राहतील, वाटू द्या, पैसे बी द्या, पण सकाळी जेव्हा मतदार केंद्रावरती लाईन लागाल तेव्हा देवाला स्मरून एक विचार करा, मी आज जीवनात पहिल्यांदा सत्याला मतदान करायला चाललोय आणि एकदा तुमचं सत्याला मतदान या तालुक्याचा त्या ठिकाणी मुक्तीचं मतदान असेल, त्या गंगापूरचं मुक्तीचं मतदान असेल, कारण या दोन्ही तालुक्याची आज परिस्थिती अशी झाली आहे।
मंत्री अब्दुल सत्तार यांचा पराभव निश्चित दिसत असल्याने पराभवाच्या धास्तीने ते मतदारसंघात पैसे वाटण्याची दाट शक्यता असल्याचा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी घाटनांद्रा येथे आयोजित प्रचार सभेत केलाय। 23 नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीनंतर अब्दुल सत्तार यांच्या हुकुमशाहीचा अंत झालेला आपल्याला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सिल्लोडमध्ये मागच्या 15 वर्षापासून जे कोणी आमदार आहेत ते मागच्या वर्षी शिवसेनेकडून निवडून आले होते आणि मी प्रचाराला आलो। त्यांनी संघटनेचा माणूस आहे, जो आदेश पक्षाने दिला तो मानणारा मी एक शिवसैनिक आहे। पण तो प्रचाराला येत असताना हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, हा महाराष्ट्राच्या गद्दारांचा नाहीये। आणि ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेशी, ज्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, 1 मे 10-12 खाते दिले, जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्यावर त्यांना थोडं बाजूला ठेवून यांना संधी दिली आणि यांनी या पक्षाशी गद्दारी केली। बरं, आता गद्दारी केली इथपर्यंत ठीक आहे, 40 लोकांनी गद्दारी केली, पण परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांची या सिल्लोडमध्ये सभा झाली। या संभाजीनगरात 4 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या, कन्नडला घेतली, वैजापूरला घेतली, सिल्लोडला घेतली आणि संभाजीनगरात घेतली। आणि यावेळेस अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये केलेले प्रताप, मग सैनिकाची जागा हडप करण्याचा प्रकार असेल, मेडिकल कॉलेजसाठी जागा हडप करण्याचा प्रकार असेल, मला असं वाटतं या तालुक्याच्या अनेक लोकांनी तो आपला काय नाव त्याचा अशोक काय तो तक्रार करतो, तो महेश शंकरपल्ली, का तो याला मानलं पाहिजे की एक शंकरपल्ली नावाचा माणूस अब्दुल सत्तार एवढ्या तक्रारी आहे की अब्दुल सत्तार जिंदगीभर जेलच्या बाहेर पडू शकणार नाही, एवढा त्याच्यावर गेला। आणि हा सांगतो की मी उद्धव साहेबांना जेलमध्ये टाकेल। अरे तुझी अवकात आहे का रे? उद्धव साहेबांना जेलमध्ये टाकण्यासाठी नरेंद्र मोदी पासून बरेच लटकले आणि अब्दुल सत्तार एक सिल्लोडमधल्या एका गल्लीतला मटक्याचा आकडा लिहिणारा हा उद्धव साहेबांना जेलला टाकणार का? आणि मी एवढं सांगेल, मी जास्त बोलणार नाही, आपली जेवढी उंची आहे तेवढं त्यांनी बोलायला पाहिजे। तालुक्याचं तुम्ही बोला, पण उद्धव साहेबांवर बोलत असताना मला जरासं आपलं भान, आपली मर्यादा सांभाळा। माझ्याकडे तिकीट आहे सुरेशराव बनकर साहेब, बोर्डिंग पास आहे विमानाचा, त्याच्यावर लिहिले गद्दार एक्सप्रेस, पॅसेंजरचं नाव आहे अब्दुल सत्तार आणि लिहिलेलं संभाजीनगर गुवाहाटी वाया सुरत। तिकीट आहे 3rd क्लासचं आणि ते आहे 20 नोव्हेंबरचं संध्याकाळचं 18:45 म्हणजे 6:45। मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना आज 9 महिला बचत गटातील महिलांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय। 9 बचत गटातील सुमारे शेकडो महिलांच्या प्रवेशाने मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद अजूनच वाढली आहे। मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना आज 9 महिला बचत गटातील महिलांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। पाठिंबा दिलेल्या बचत गटामध्ये क्षितिजा महिला बचत गट, केतकी महिला बचत गट, निर्भया महिला बचत गट, आस्था महिला बचत गट, देवडी महिला बचत गट, आनंदी महिला बचत गट, स्वानंदी महिला बचत गट, संस्कृती महिला बचत गट आणि लावण्य महिला बचत गट या बचत गटांचा समावेश आहे। यावेळी महिलांनी प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि सांगितलं, महायुती सरकारनं महिलांसाठी अनेक योजना आणल्या, याचा लाभ सर्वसामान्य महिलांना होतोय। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावरती प्रभावित होऊन आम्ही आज शिवसेनेत प्रवेश करत आहोत। यावेळी बोलताना प्रदीप जयस्वाल यांनी पाठिंब्याबद्दल आणि पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्व महिला बचत गटाचं आभार मानलं आणि 100% मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणा अशी विनंती केली। यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, शिवाजी कवडे यांची उपस्थिती होती।
तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी सावंत, गणेश सावंत, सुनील मुराडी, बालाजी परपिले यांनी प्रयत्न केले. 9 बचत गटातील सुमारे शेकडो महिलांच्या प्रवेशाने मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी भव्य पदयात्रा काढली. जिल्ह्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या संस्थान गणपतीचं दर्शन घेत या पदयात्रेला सुरुवात झाली. घोडा आणि उंटांनी या पदयात्रेची शान वाढवली. यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झाले होते. शेवटच्या टप्प्यातील पदयात्रेला नागरिकांनी मोठा उत्साह दाखवला. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत प्रदीप जयस्वाल यांचं स्वागत करण्यात आलं. महिलांनी त्यांना ओवाळत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिक तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रदीप जयस्वाल यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणालेत की मध्य मतदारसंघात गेल्या 2.5 वर्षात 600 कोटींच्या वर विकास कामं झालेले आहेत. यात रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन टाकणे, महापुरुषांचे स्मारक, मंदिरासाठी सभागृह, गार्डन यासारख्या अनेक ठिकाणी हा निधी वापरण्यात आला. मतदारसंघातील नागरिकांचं जीवन सुखकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली. काही भागात ते चालू आहेत, काही ठिकाणी बाकी आहेत. आगामी काळामध्ये आपण मला संधी दिली तर याहून अधिक विकास कामे आपल्या मतदारसंघात करेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणं गरजेचं आहे. मोठ्या संख्येने मतदान करून मला निवडून आणा अशी आपल्याला विनंती करतो. यावेळी नागरिकांनी देखील प्रदीप जयस्वाल यांच्या विकास कामांवरती समाधान व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शवला. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. उरलेत फक्त काही तास. छुप्या प्रचारावरती उमेदवारांचा जोर तर प्रशासनाची त्यांच्यावरती करडी नजर. इम्तियाज जलील यांच्यावरती मराठा कुटुंबियांना धमकावून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. जलीलांच्या अडचणीत पुन्हा वाढ. पूर्व मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं लाडकं बातमीपत्र ADN न्यूज.